नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आपण आपल्या गुलाबाला उन्हाळ्यात कोणते फर्टिलायझर दिले तर आपल्या गुलाबाला थंड वाटेल आणि आपले गुलाब थंड होतील आणि उन्हाळ्याचा जास्त त्यांना त्रास होणार नाही आणि उन्हाळ्यात ते खराब पण होणार नाहीत. यासाठी आपण कोणते थंड असे लिक्विड फर्टिलायझर जर आपल्या गुलाबाला दिले तर आपले गुलाब चांगले येतील. हे कसे तयार करायचे आणि काय करायचे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. हे लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या गुलाबाला दिले तर आपले गुलाब छान होतील आणि हे कसे तयार करायचे ते मी पुढे सांगणार आहे. हे पहा. आपण उन्हाळ्यात लिंबाचा वापर भरपूर करतो, शरबत काही करतो आणि ते उरलेले जे लिंबाच्या साली असतात त्या साली फेकून न देता त्या आपण 1 दिवस पाण्यात भिजत घाला आणि 1 दिवस पाण्यात भिजत घातल्याच्या नंतर त्या आपण आपल्या गुलाबाला वापरायचे. कारण त्याच्यात जीवनसत्व असते, कॅल्शियम असते आणि ते आपल्या गुलाबाला चांगले असते, थंडावा देते. यासाठी आपण हे वापरणे गरजेचे आहे. आणि ते लिक्विड फर्टिलायझर तयार केल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाची छोटी छोटी प्रोनिंग, छोटी छोटी कटिंग आणि डेड हेडिंग करणे गरजेचे असते. कारण आपल्या गुलाबाला जर फुले आलेली असतील आणि आपले गुलाबाचे फुले खराब होत असतील, झालेली असतील तर ते गुलाबाचे फुले आपण कट करून घ्या, म्हणजे त्याची वाढ होण्यास सुरुवात होईल. यासाठी आपण आपले कटर स्वच्छ डेटॉलच्या पाण्याने धुवून घ्या, कारण त्याला डायबॅकचा आजार होऊ नये. यासाठी आपले कटर स्वच्छ धुवून घ्या आणि 3-4 पानापासून आपले हे आपण गुलाबाचे फुले तोडून घ्यायचे आहे, कट करायचे आहेत. वरचे 3 पानाचे जिथपर्यंत 3 पाने आहेत तिथपर्यंत हे कट करून घ्या, म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ होताना पण व्यवस्थित होईल, मोठी होईल आणि चांगली होईल. आणि आपण जर त्याची छोटी छोटी प्रोनिंग केली तर गुलाबाची वाढ होण्यास सुरुवात होते. यासाठी आपल्याला आपल्या गुलाबाची फुले येऊन गेल्याच्या नंतर अशी सॉफ्ट प्रोनिंग करणे गरजेचे असते, डेड हेडिंग करणे गरजेचे असते. आणि डेड हेडिंग, सॉफ्ट प्रोनिंग केल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाला ज्या ठिकाणी काळ्या फांद्या असतील किंवा पाने खराब झालेली असतील तर ते पाने पण काढून टाकायचे. जर ते पाने काढून टाकले तर आपल्या गुलाबाला नवीन पाने येण्यास मदत होईल आणि जुने जे पाने आहेत ते काढून टाका, म्हणजे नवीन फूट येण्यास सुरू होईल. बेसल शूट्स पण येण्यास मदत होते, कारण आपण ही अशी गुलाबांच्या फुलाची जर डेड हेडिंग केली तर बेसल शूट्स येतात. छोटी छोटी प्रोनिंग केली तर बेसल शूट्स येतात. यासाठी आपल्याला गुलाबाची छोटी छोटी प्रोनिंग, छोटी छोटी कटिंग करावी लागते. व नंतर आपण आपल्या कुंडीची 15 दिवस ते 3 आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करून घ्यायची. खुरपणी करून घेणे पण खूप गरजेचे असते आणि ही खुरपणी करून घेतल्यावर आपण आपल्या गुलाबाच्या मातीत ऑक्सिजनची कमतरता होत नाही आणि आपल्या गुलाबांच्या झाडांच्या मुळांना ऑक्सिजन भेटते. यासाठी आपण 15 ते 3 आठवड्यातून एक वेळेस गुलाबाची खुरपणी करून घ्यायचे. काही गवत वाढले असेल तर ते गवत काढून घ्यायचे, म्हणजे त्या मातीतील घटक आपले गुलाबांना मिळेल. आणि इतर काही गवत वाढले असेल तर ते पण काढून घ्या. आणि कोणतेही आपल्याला जर लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर आपली कुंडी कोरडी असली पाहिजे, जास्त वली नसली पाहिजे. हे पहा, हे मी 1 दिवस भिजत घातले आहे आणि 1 दिवस भिजत घातल्याच्या नंतर हे पहा, हे आता आपण गाळून घ्यायचे आहे. ह्याच्यात 10 शिशी पाणी टाकले तरी चालते आणि हे असे मिक्स करून
चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या झाडाला कुंडीच्या हिशोबाने देत राहायचे, कारण आपली कुंडी जेवढी असेल त्याच्या हिशोबाने आपण आपल्या झाडांना हे लिक्विड फर्टिलायझर हे झाडांसाठी असलेले थंडगार सरबतच म्हणा, हे खूप असे उपयोगी येणारे आहेत. उन्हाळ्यात आपण जर आपल्या झाडांना दिले तर भरपूर त्याचा फायदा होतो. यासाठी आपण आपल्या झाडांना हे लिंबू सरबत देऊन पहा, नक्कीच चांगला उपयोग होईल आणि आपले झाड चांगले येतील. कोणतेही लिक्विड फर्टिलायझर देताना आपली कुंडी कोरडी असली पाहिजे याची काळजी घेत राहा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.